नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे मिसेस फौजी रेसिपी मध्ये। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत कोल्हापुरी मिसळ। तर त्यासाठी लागणारे हे सर्व साहित्य आहे। पाव किलो मटकी आहे। मी पाव किलो मटकी आणली होती आणि ती सकाळी पाण्यात टाकायची आणि रात्रीचं कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची। तर कधी कधी थंडीच्या दिवसात मोड येत नाहीत, तर आपण काय करायचं, ते गठुडं बांधलेलं मटकीचं तसंच आपण पॅक डब्यात ठेवायचं, छान मोड येतात। आणि हे सर्व खडे मसाले आहेत, मिरच्या आहेत, ह्या काय थोडीशी लवंगी आहे 7-8 आणि 4 बेडगी। बेडगी कशासाठी, तर कलर येण्यासाठी। हा एक खोबळा आहे आणि हे 2 कांदे, हे धने, हे जिरे आणि हे 2 तेजपत्ते आहेत आणि 2 विलायच्या, दगडी फूल, दालचिनी आणि 1 चक्री फूल घ्यायचं आणि 6 लोकांसाठी बनवायला एका लोकाला 1 लवंग घ्यायची। 6 लवंगा घेतलेत आणि 12 मिरे घेतलेत आणि ही खसखस आहे आणि हे लसूण आणि हा अद्रकचा तुकडा आहे एक, आणि ही कोथिंबीर आपण वरून टाकण्यासाठी। मिश्रणामध्ये कोथिंबीर टाकायची नाही। त्याचं आता आपण अगोदर कांदे भाजून घेऊया आणि आपली मटकी शिजवून घेऊ। तर मी आता ही गॅस चालू करून घेते, असे कांदे ठेवायचे भाजायला आणि खोबरं पण असं ठेवायचं। आणि ही आपण खडे मसाले झटपट बनवायचे आहे ना, तर सगळीकडे करायचं काम। आपण गॅस इकडे चालू करून घेते। कुकर मध्ये 1 पौरी असं तेल टाकून घ्यायचं। कांदे असे थोडस असं असं भाजायचं व्यवस्थित त्याला। तर आता आपलं हे कुकर गरम झालंय, 1 पौरी तेल टाकले, त्याच्यात ही मटकी टाकून घ्यायची अशी। हलवून घ्यायचं, असं 1 अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि थोडस मीठ टाकायचं, 1 चमचा मीठ आहे। झटपट बनवायची असली तर असं बनवायचं, कुकर मध्ये टाकून 1 शिट्टी काढून घ्यायची फक्त। आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढं 1 खटास टाकायचं, पण आपण पाणी 6 लोकांसाठी बनवतो तर आपण 6 वाट्या पाणी घ्यायचं, कारण आपण एक वाढताना अर्धी वाटी वाढतो आणि अजून नंतर आपल्याला लागलं तर घ्यायला अर्धी वाटी, असं 1 वाटी एका माणसाला भरपूर होते। तर असं ह्या वाटीने मी 6 वाट्या पाणी घ्यायचं, आपल्याला अंदाज येण्यासाठी घ्यायचं आपण 6 आणि 1 अजून वाटी टाकायचं असावं आपल्याकडे, शिल्लक भाजी उरली तर चलते, तर कमी पडली नाही पाहिजे। असं 7 वाट्यांनी पाणी ओतलंय। तर मी आता हे कुकरचं टोपण लावून घेते आणि 1च शिट्टी करायची। तोपर्यंत आपल्या इकडं कांदा आणि खोबरं भाजत आहे, तर याला असं हलवून घ्यायचं व्यवस्थित। कोणती बाजू भाजली ती बघायचं आणि दुसऱ्या बाजूला असं हे करायचं। तर हे अगोदर धने टाकून घेते मी। तर मी आता ह्याच्यात चक्री फूल आणि लवंग टाकून घेते, ही दालचिनी, हे आपले दगडी फूल, हे आपले जिरे आणि ही खसखस। खसखस सगळ्यात मागून टाकायची, कारण ती बारीक असते, लगेच भाजली जाते। आणि ही विलायची, असं थोडस तेल टाकायचं। मसाले सर्व असे तेल टाकून झणझणीत बनवायचे ना, तर असे ताजे मसाल्याचं झणझणीतपणा येतो ताज्या मसाल्यामध्ये। मिरची, यामध्येच आता मिरची टाकायची। मिरची आपल्याला जास्त भाजायची नाही, नुसती कडक करायची त्याला, कारण घरामध्ये खेकटा उठते ना जास्त भाजल्यावर। त्यामुळे आपण गॅस बंद करून घ्यायचा, याच्यावर हलवत राहायचं व्यवस्थित। असं मसाले सगळे बघा कसे मस्त तळलेत। हे वाटण आपण थंड करायला ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर वाटायचं। तर असं हे कशात तर काढून घ्यायचं आणि फॅनच्या हवेला वगैरे ठेवायचं आणि हे थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं। आणि ह्याच्यात थोडंसं नमक टाकायचं वाटताना, म्हणजे व्यवस्थित वाटलं जातं। असं कशानंतर कांदा आपल्याला धरायला असं काहीतरी घ्यायचं आणि असं फिरवून भाजायचं। आपला कांदा भाजत आलेला आहे, तर मी गॅस बंद करून घेते। आणि आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे, मी त्याचा साईडला ठेवते। आणि खोबरं आणि कांदा एकत्र वाटायचं आणि हे खडे मसाले आहेत ना ते एकत्र वाटायचे। तर असे हे खोबऱ्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित मिक्सर मध्ये बारीक भाजलेल्या खोबऱ्याची आपल्या। तर आता आपली ही 1 शिट्टी, तर हे आता आपले खडे मसाले थंड झालेले आहेत। तर आता मी वाटून घेते, ह्यात अर्धा चमचा मीठ टाकते, म्हणजे व्यवस्थित वाटले जाते। आणि नंतर कांदा आणि खोबरं ह्याच्यानंतर वाटून घेते। आणि तोपर्यंत आपली 1 शिट्टी झालेली आहे, तोपर्यंत आपला कुकर पण थंड होत आहे, तोपर्यंत आपण हे वाटून घ्यायचं। तर आता आपला हा मसाला वाटून झाला आहे,
बाकी ते एकदम बारीक झालेला आहे. असा एकदम मस्त असा बारीक वाटून घ्यायचा. अशी मस्त चव येते अशी एकदम कडक. तर आता मी कांदा, खोबरं आणि अद्रक लसूण एकत्र वाटून घेते. हा मसाला हा घट्ट झालेला आहे. तर असं थोडंसं असं पाणी टाकायचं, एक अर्धा कप, आणि वाटून घ्यायचं. मस्त असा एकदम बारीक असा वाटून घ्यायचा. थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि वाटायचं. तर आता आपण पातेलं ठेवूया आणि भाजी बनवू. तर आता आपला हा कुकर थंड झालेला आहे. तर मी आता काढून घेते. ही ह्यातली मटकी थोडीशी अशी काढून घ्यायची. आपल्याला अर्धी मटकी काढून घ्यायची. तर आता मी अर्धी काढून घेते. तर आता मी पातेलं ठेवते. तर मी या पवरीनं अशा हे 3 पवऱ्या तेल टाकून घेते. लगेच हे आपलं वाटण टाकून घ्यायचे. ह्याला असं 5 मिनिटं हलवून घ्यायचं व्यवस्थित असं. जरा मसाला तेल सोडायला, मग आपण जो मसाला बनवलाय ना तो टाकायचा. असा मसाला बनवायचा. अख्ख्या घरात वास खुशबू येते असल्या मसाल्याची. बनवल्यानंतर बघा तुम्ही खूप टेस्टी लागते. ह्याला तेल सुटू तर असंच परतत राहायचं. मसाला आपला तेल सोडत आहे. तर आता आपण जे हे केलं होतं मिरची आणि खडे मसाल्याचं वाटण हे टाकायचं. जर तुमच्याकडं मिरची नसेल तर तुम्ही लाल तिखट घ्या आणि सगळे खडे मसाले घ्या. काही हरकत नाही. मिरची असावीच लागते असं काही नाही. खडे मसाले घ्या आणि लाल मिरची पावडर टाका तुमच्या घरचं जे असं. असंच 5 मिनिटं हलवायचं आणि थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. आणि हे आपल्या मिक्सरचं भांडं हांगाळून थोडंसं पाणी टाकते. एकदम पाणी टाकायचं नाही मसाल्याला अगोदर व्यवस्थित असं शिजू द्यायचं. म्हणजे चव व्यवस्थित उतरते भाजीमध्ये. पाणी लगेच हे झालं ना, आटलं ना, हे थोडं अजून थोडंसं असं पाणी टाकून मी असं व्यवस्थित हलवून थोडा गॅस स्लो करून घेते. म्हणजे तरी येते मस्त अशी. आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा. एकदम फ्री आहे. जे मी इथून नवनवीन व्हिडिओ बनवेल ते तुमच्यापासून पोहोचते. हे असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं. आणि ह्याला आता तेल सुटलं की आपण आपली मटकी टाकून घ्यायची, मटकीचा रस्सा. तर मी आता हे आपला मटकीचा रस्सा टाकून घेते. त्यातली मी थोडीशी मटकी काढून ठेवलेली आहे. ह्याला 10 मिनिट असंच शिजू द्यायचं. जी मस्त मसाले वगैरे मिक्स होते आणि मस्त कट येते. छान आलाय ना कट, लाल बुंद.